भाजपचा माझ्यावर हल्ला घडवून आणण्याचा डाव आहे असा गंभीर आरोप केलाय मनोज जरांगे पाटलांनी। संभाजीनगरमध्ये भाजपच्या महिलांना पाठवून माझ्यावर हल्ला करण्याचा त्यांचा डाव होता, मात्र त्यांचा तो डाव फसलेला आहे। मात्र आता पुन्हा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा फडणवीसांचा डाव आहे असं जरांगे यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसरा एक असा डाव रचलाय, तसा दिसतोय अंदाज की त्यांच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडवून आणण्याची तयारी। म्हणूनच मी बाहेर पडलो। कोणता कार्यकर्ता येतो ना त्यांचा हल्ला करायला भाजपाचे ते बघतो, कारण हे जर खोटं असेल तर ह्यो प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरलाच करायचा होता। महिलाच्या आडून लपून इकडे आम्हाला सांगायचे छत्रपतींचे विचार तुम्ही घेऊन चालताय, महिलांचा आदर केला पाहिजे आणि इकडे महिला पाठीका मग काय करायचं तर याच्यावरती हल्ला घडून आणा एखादा भाजप कार्यकर्ते। चाललोय मी आजपासून बाहेर। तुमचे कार्यकर्ते कुठं अडवायचं सांगितलं ना तुम्ही, त्यांना हल्ला करायचा सांगितलं ना माझ्यावरती, बघतो मी पण। मनोज जरांगे पाटील आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर जाणार असून भूम शहरामध्ये जरांगे यांच्या उपस्थितीत संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर चौंडेश्वरी नाट्यगृहामध्ये ही बैठक होणार आहे। मराठा बांधवांकडून या बैठकीची जय्यत तयारी करण्यात येते। मनोज जरांगे जो आदेश देतील तो आदेश पाळण्याचं काम आम्ही करू असं मराठा बांधवांनी म्हटलंय। महाराष्ट्रातली पहिली संवाद बैठक भूम परांडा वाशी इथून सुरू होते आणि या बैठकीमध्ये प्रत्येक मराठा बांधवाचे ते प्रश्न ऐकून घेणार आहेत, त्यांची काय रणनीती ते सांगणार आहेत आणि या सगळ्या चर्चेच्या आधी या आतापर्यंतच्या 70 वर्षाच्या कालखंडामध्ये जो समाजावर अन्याय झाला आहे याबाबत चर्चा करून पुढची रणनीती आखली जाईल, ठरवली जाईल आणि त्यानुसार आम्ही सकल मराठा समाज त्यांना खंबीरपणे या ठिकाणी साथ देण्यासाठी सज्ज आहोत। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत आहेत। मनोज जरांगेंची आज बालाजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर त्यांची एक बैठक होतीये। भूम शहरात संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकी संदर्भातले काही अपडेट्स आणि दुसरं म्हणजे जरांगेंनी भाजपवर पुन्हा एकदा हल्ला आरोप केलेला आहे। फडणवीसांवर गंभीर आरोप केलाय। माझ्यावर हल्ला घडवून आणण्याचा डाव भाजपचा आणि फडणवीसांचा असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा म्हटलंय। एकूण बघितलं म्हणाली, ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाची ही जी लढाई जरांगे यांनी सुरू केली त्या दिवसापासून धाराशिव जिल्हा जो आहे तो मनोज जरांगे यांच्या समर्थनात पहिल्यापासून लढताना दिसत आहे। आणि आज हेच मनोज जरांगे जे आहे ते आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत। तसं ते सुरुवातीला एका विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत, त्यानंतर जे आहे ते मराठा संघटनाच्या कार्यकर्त्याच्या समाजाची भूम शहरात बैठक घेणार आहेत। पण या बैठकीची तयारी बघू शकतो आपण, व्हिज्युअलमध्ये पण दाखवलं दर्शकांना किती मोठ्या पद्धतीने करण्यात आलेली आहे। मनोज जरांगे आणि ज्या पद्धतीनं त्यांचं सगळं हे सगळ्या नाट्यमय घडामोडी घडल्या, ज्या पद्धतीने फडणवीसावर आरोप केले आणि पुन्हा ते आरोप करतायत की त्यांच्या जीवावरती जे कटकारस्थान रचलं जात आहे त्यांचे ते गंभीर आरोप गृहमंत्र्यावरती केले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्व आलेलं आहे की नेमके मनोज जरांगे या दौऱ्यात काय बोलणार आणि काय कुणावरती निशाणा साधणार। एकीकडे बघितलं तर मराठा समाजाच्या ज्या राज्य सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे आणि 10% आरक्षणानंतर ही लढाई वापस घ्यावी राज्य सरकारकडून आव्हान करत, मात्र मनोज जरांगे आपल्या ओबीसीच्या आरक्षणावरती ठाम आहेत आणि याचीच कुठेतरी जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे जे आहेत तर राज्यभर दौरा करणार आहेत। मराठा समाजाचा विशेषतः बैठका घेणार आहेत, बैठकाच्या माध्यमातून ती जनजागृती करणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या संवाद आपण साधलाय त्यांच्याशी। त्यांचंही असंच म्हणणं आलेलं आहे की जरांगे यांच्यात नेमकी भूमिका काय आणि कुठल्या भूमिकेनं आपल्याला पुढे हा लढा उभा करायचा आहे ते आमच्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यांचा जो आदेश असेल तो सहसावध घेऊन आम्ही जो आहे ती पुढची लढाई लढणार आहे। एकूणच मनोज जरांगे जे भाजपवरती आरोप करतायत, सत्ताधारी पक्षावरती आरोप करतायत आणि त्यालाच कुठेतरी आता एक मोठी लढाई स्वरूप देण्यासाठी ते जे आहे ते राज्याचा दौरा करतील। आज धाराशिव असेल, पुन्हा सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी दौरा करणार आहे। त्यामुळे नेमकं या दौऱ्यात ते कोणावरती बोलतायत त्याला सरकारही कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणं हे पाहणं गरजेचं असणार आहे। म्हणाली। धन्यवाद बालाजी या सविस्तर माहितीसाठी।